माय मराठी माय बोलीचं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया योगक्षम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया तुका म्हणे नाही विश्वास जामने पाहावे पुराणी विचारोनी पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं तडिदास सम्यं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं विठ्ठल ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्य से परामूर्ति देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
देवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल परंतु कीर्तनाच्या अगोदर अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या न्यायाने आज आपल्या तळणी गावामध्ये कैलासवासी एकनाथ नामदेव गित्ते यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजन केलेला आहे। आपण सर्वजण भाग्यवान मंडळी आहोत। आपण मेल्यानंतर आपल्या पाठीमागे कोणीतरी भागवत कथेचं आयोजन करावं, सप्त्याचं आयोजन करावं, एवढं आपण जिवंतपणे पुण्य केलं पाहिजे। बघा जेवढं पुण्य आज आपल्या मामाने केलेलं आहे, म्हणून असं आपण काहीतरी कमवा। आपण गेल्यानंतर आपल्या मागे मुले आहेत, बायका आहेत, लेकरं आहेत, त्यांनी सुद्धा आपला सोहळा असाच थाटामाटामध्ये पार पाडावा। विठ्ठल आपल्या पावनभूमी तळणीमध्ये ज्यांच्या मुखातून आपण सुंदर अशी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात असे हरिभक्त परायण भरत महाराज गुट्टे यांच्या मुखातून सुंदर श्रवणीय भागवत कथा अमृताचा लाभ आपण घेत आहात। परंतु भाग्य दयेन बहुजन्म समर्जितेन सतसंग ममच लभते पुरुषो यदा वै ज्ञान हेतु कृत महमद अंधकार नाशम विधाय ही तदो दैत्य विवेकः। अरे या सप्ता मंडपामध्ये येण्यासाठी सुद्धा कितीतरी जन्मेचं पुण्य असावं लागतं। बघा तुमचं अनेक जन्माचं पुण्य आहे माता माऊल्यांनो, म्हणून तुम्ही या ठिकाणी या सुंदर मंडपामध्ये बसलेले आहोत। भाग्याच्या गोष्टी आहेत। बघा आपण चांगलं कर्म करत असतो, वाईट कर्म करत असतो, हे सुद्धा कर्मच आहे। चांगलं करा ते सुद्धा कर्मच आहे आणि वाईट करा ते सुद्धा कर्मच आहे। म्हणून कर्माने आपण वागलं पाहिजे। चांगलं कर्म केलं तर भगवान परमात्मा आपल्याला चांगलं फळ देत असतो आणि वाईट कर्म केलं तर भगवान परमात्मा आपल्याला वाईट फळ देत असतो। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। म्हणून 84 लक्ष योनीच्या शेवटी एकच जन्म माणसाचा आहे। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भजे गोविंदम भजे गोविंदम भजे गोविंदम मूढमते किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित। म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मरण। आपल्याला दुर्भाग्यानं भाग्यानं हा नरदेह आपल्याला भगवंताने दिलेला आहे। महिला मंडळ कशासाठी दिलेला आहे? भगवंताचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे। म्हणून आपण सुंदर भगवंताचं भजन करायचं, कीर्तनामध्ये टाळी वाजवून मुखाने नाम घेऊन भगवंताचं भजन करायचं। आपल्या आमच्या गुरुवर्यांचे पाय सुद्धा लाभलेले आहेत। माझे गुरु हरिभक्त परायण व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्यामुळे समस्त महाराष्ट्रामध्ये त्यांचे पाय लाभलेले आहेत। कारण ही ताकद फक्त आणि फक्त ज्ञानाची आहे। बघा माणसाला किंमत कशामुळे आहे तर माणसाला किंमत ज्ञानामुळे आहे। त्याच्या संपत्तीमुळे ज्ञानाला किंमत नाही, त्याच्या संपत्तीमुळे माणसाला किंमत नाही। बघा माणसाकडे ज्ञान असलं की माणसाला किंमत आहे आणि हेच ज्ञान आपल्याला मेल्यानंतर आपल्याला वरी घेऊन जायचं आहे। विठ्ठल म्हणून त्यांच्या मुलांनी सुंदर सप्त्याचं आयोजन केलेलं आहे। असे हरिभक्त परायण असे असणारे त्यांच्या 2 पश्चात 2 मुलं सोमेश एकनाथ गित्ते त्यांचे चिरंजीव आहेत आणि गणेश एकनाथ गित्ते
यांनी सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि भगवान बाबा मित्र मंडळ, कारण संत महात्मे होऊन गेले, त्यांच्या मुखातून आपण अनेक श्रवणीय चिंतन ऐकत असतो, परंतु माझा अधिकार नाहीये, परंतु भगवंताच्या कृपेने, गुरुवर्याच्या कृपेने, आईवडिलांच्या कृपेने आज मी इथपर्यंत आहे आणि जे काही माझ्या गुरुवर्याच्या मुखातून मी ऐकलेले 2 शब्द आहेत ते मी तुमच्या पुढे सांगणार आहे. विठ्ठल भाविक माय बापांनो, या अभंगाची सुरुवात करताना माझा शब्द आहे बघा, आणि माझा हा आत्मीयतावाचक शब्द आहे. माझा, आमचा म्हणजे लांबचा आणि माझा म्हणजे जवळचा, आत्मीयतावाचक आहे. आपण पहा, बाळ गंगाधर टिळक शाळेमध्ये शिकत असताना नकाशा भारताचा भिंतीवरती टांगलेला आणि गुरुजी विचारतात प्रत्येक विद्यार्थ्याला, हा नकाशा कशाचा आहे? कुठला? हा नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली, तू सांग रे. हा नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. बैस खाली, तू सांग. हा नकाशा इंडियाचा आहे सर. बैस खाली, तू सांग. शेवटी लोकमान्य टिळक, छोटीशी बालमूर्ती. टिळक नकाशा कशाचा आहे? जाग्यावर थांबले नाहीत, तरा 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 चालत नकाशापर्यंत आले. वर्गातली घटना, एक हात नकाशाला लावला आणि एक छातीला लावला. हिंदुस्थानचा म्हटलं नाही, भारताचा म्हटलं नाही, इंडियाचा म्हटलं नाही, हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही जशी आत्मीयता तसं माझा विठोबा आणि विठोबाचा मी विठ्ठल. संतांनी संताला माझं म्हटलं, अथवा संतांनी देवाला माझं म्हटलं. साधकांचा माय बाप, दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. सर्वाभूती, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा. सर्वाभूती ती शब्द आलेला आहे बघा. म्हणून हरी रेव जगत, जगदेव हरी, हरितो जगतो नैभिन्य वपुः इति यस्य मतिः. या बोधावर जो आहे, मग आपल्या देशाचा स्वाभिमान, आपल्या देशातले संत आहेत. आपल्या देशातले संत प्रदेशात गेले तरीही देशाचा स्वाभिमान विसरत नाही. विचारल्या जातं, कहा के हो आप? हिंदुस्तान के. तो आपके हिंदुस्तान में विशेषता कौन सी बात की है? हमारे हिंदुस्तान में फटे कपड़े पहनने वाला मजदूर दिन में 25 रुपए कमाता और 25 रुपए में माँ बाप को संभालता है, बहन भाई की शादी बनाता है, बच्चे को संभालता है. मेरे देश का मजदूर आए हुए अतिथि को भोजन भी खिलाता है. ये हमारे देश की विशेषता है. अच्छा, इतनी धर्मशाला और मठ छोड़कर आप हमारे देश में क्यों आए? हमारे और तुम्हारे ये भाषा आप लोगों की है. हम हिंदुस्तान के संत हैं, हमारा और तुम्हारा नहीं मानते. हम तो यही जानते हैं कि पूरा जगत एक भगवान का कुटुंब है. तो हम तुम्हारे देश में नहीं भाई, हमारे कुटुंब में आए हैं. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसुनिया ठाव अहंतेचे. म्हणून साधकांचा माय बाप, दरुशने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. म्हणून आपण पहा, या दोन्ही मधला फरक आपण लक्षात घ्या. माझा आणि मी देवाचा. कारण रामायणामधले 2 पात्र डोळ्यापुढे आणा. महिला मंडळ, आपण रामायण कधीतरी ऐकलंच असेल, सर्वांनी ऐकले असेल. रामायणामधले 2 पात्र डोळ्यापुढे आणा. एक भरत, एक लक्ष्मण. दोघांचंही प्रेम श्रीरामचंद्रजीवर आहे, दोघांचंही. पण दोघातल्या शब्दातल्या प्रेमातला फरक लक्षात घ्या. लक्ष्मणजीला विचारा. लक्ष्मणजी म्हणतात श्रीरामचंद्र माझा. भरताला विचारा. भरतजी म्हणतात मी श्रीरामाचा. एवढा फरक आहे. मी रामाचा,
भरतजी म्हणतायत राम माझा, लक्ष्मणजी म्हणतायत मग मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला राम प्रभूचं ऐकावं लागलं आणि माझा राम म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं श्रीरामाला ऐकावं लागलं. म्हणून दोन्ही मध्ये हा फरक आहे. मी रामाचा आणि राम माझा. संतांनी देवाला माझं म्हटलं आणि देवानी संताला माझं. मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. कारण साधू संतांची वाचा ही सत्य होती बघा. कारण ह्या कलियुगामध्ये कित्येक माणसं येतात आणि कित्येक माणसं खोटं बोलतात बघा. म्हणून सज्जनता फार महत्वाची आहे. तेव्हा इथं बसलेल्यांपैकी आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. कोणीच नाही का इथं आपल्यापैकी सज्जन? पुरुष मंडळी सज्जन आहेत ना भरपूर. मग तुम्ही हात का वर करत नाही? बरं जाऊ द्या. दुसरा प्रश्न आपल्याला विचारते, आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. वा वा वा. म्हणजे आपल्यापैकी सज्जनही कोणी नाही आणि आपल्यापैकी दुर्जनही कोणी नाही. मला सांगा, भगवंताला जर अवतार घ्यायचा असेल तर सज्जना करता घ्यावा लागेल, नाही तर दुर्जना करता घ्यावं लागेल. मग आपल्यापैकी सज्जनही कोणी नाही आणि आपल्यापैकी
दुर्जनही कोणी नाही. तुम्ही म्हणाले काय हो महाराज, आमच्याच गावामध्ये येऊन आम्हालाच दुर्जन म्हणता का? अजिबात म्हणत नाही बघा. कारण मला थोडंसं पुढं जाऊन बोलायचंय. ज्या आळंदी पंढरपूरला आपण जातो, तुम्ही म्हणाल हे बघा महाराज, आमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, आळंदी पंढरपूरची आम्ही वारी करतो, आम्हाला दुर्जन म्हणता का? अजिबात म्हणत नाही. मला थोडंसं पुढं बोलायचंय. ज्या आळंदी पंढरपूरला आपण जातो, त्या आळंदी पंढरपूरला जात असताना आपण नीट लक्ष देऊन ऐका. ज्या आळंदी पंढरपूरला आपण जातो, त्या आळंदी पंढरपूरला जात असताना वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटामध्ये जातो. हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे महाराज? कोणती सज्जनता तिथं आडवी आली सांगा ना? का तुकोबरायांनी गाथ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे की बाबा मूळ पापी जैसे तैसे, तसं मूळ पापी अर्ध्या तिकिटाचे जैसे तैसे, असा काही सिद्धांत लिहून ठेवलेला आहे. मग कशा करता माणसाने खोटं वागावं? काय ते 2 पैसे घेऊन घरावरती सोन्याची कौलं टाकायची? मला काही कळत नाही बघा. म्हणून माणसाने जीवनामध्ये खोटं वागू नये बघा. संताची वाचा ही कशी होती मायबापांनो? सत्य वाचा होती. सत्य वाचा ही संतांची आहे, म्हणून नेहमी आपण खरं बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. देव माझा मी देवाचा. संतांनी माझा विठोबा म्हटलेला आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, ऐसा प्रेम भाव कैसा, आपणचे देव होय गुरु. तो देव तर आहेच पण गुरुही होतो. भगवान परमात्मा देव तर आहेच पण गुरुचीही भूमिका घेतो. काही म्हणतात महाराज तुम्ही रामायणच का सांगता हो? महाभारत आहे, बाकीचे ग्रंथ आहेत, महाभारताविषयी आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे, मग तुम्ही रामायणच का सांगता? मी सांगितलं बाबा, माझं ते माझं याला रामायण म्हणतात. माझं ते माझं, माझं ते माझं याला रामायण म्हणतात. आणि माझं ते माझं याला महाभारत म्हणतात. आणि माझं ते सुद्धा भावाचं याला रामायण म्हणतात. म्हणून रामायण सर्वांनी ऐकायचं बघा. म्हणून गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मागे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ देता. म्हणून गुरु आणि शिष्य, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा गावा तुझा, गुरु हा ज्ञान विभागा, गुरु विना देव नाही तुझा, गुरु विना देव नाही तुझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. म्हणून गुरु विन देव दुजा नाही, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळेना, गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुबत असे. म्हणून देव गुरु आणि बघा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भगवान परमात्मा देव तर आहेच परंतु गुरुही होतो. गुरुची ही भूमिका भगवान परमात्मा साकार करत असतो बघा. म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलेलं आहे बघा, सेन योर भयो मते रथम स्थापय्य मेचुत्त. अर्जुनाने सांगितलं देवानी रथ उभा केला, रथ उभा करा,
दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ उभा करा अर्जुनाने सांगितलं. देवाने रथ उभा केला सैन्याच्या मध्यभागी, परंतु रथ उभा करण्यामध्ये देव हुशारी खेळला. रथ जो उभा केला तो दुर्योधनाच्या समोर न करता द्रोणाचार्याच्या समोर उभा केला. कारण देवाला माहिती आहे दुर्योधनाच्या समोर जर रथ उभा केला असता तर अर्जुन लगेच भांडण सुरू झालं असतं, भूतकाळ आठवला असता. भगवान यही है दुर्योधन, अर्जुन रागावला असता. भगवान यही है दुर्योधन जिन्होंने आदेश दिया था दुशासन को कि जाओ दुशासन, बाल पकड़कर खींचकर लाओ सभा में द्रौपदी को, हमें आदेश दो भगवान, इसे उडाना है. एकदम लढाई पेटली असती. आणि म्हणून रथ जो उभा केला तो द्रोणाचार्याच्या समोर. आणि द्रोणाचार्याला बघितल्यावर अर्जुन कळवळला, देवा काय पार्था, मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिदला. जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झालेला अर्जुन भीमाचा भाऊ, पंडूचा पुत्र, कुंतीचा मुलगा म्हणून नव्हे देवा, तर द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून. विठ्ठल विठ्ठल. आणि मग भगवंतानी गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये बोलायला सुरुवात केली, परंतु व्यावहारिक बोलणं. कुतस्त्वा कश्मलमिदम विस्मय समुपस्थितम अनारे जुष्टम स्वर्गम कीर्तिम करार्जुनम क्ले बेम्मा स्मागमः पार्थ नेतत्वयो पपद्धते क्षुद्र हृदय द्रौबल्यम ते ततो तिष्ठ परंतपः. सांडिये मूर्खपण उटिके धनुष्यबाण याच्यामुळे झालं काय, निश्चित अर्जुन संशयात, पूर्ण विरामातला प्रश्न चरणात आणि पुन्हा बोलता झाला. कथम भीष्म महम संख्य द्रोणंच मधुसूदन, मी तुमचा शिष्य आहे देवा. ज्या अर्थी अर्जुन म्हणतो मी तुमचा शिष्य आहे, त्या अर्थी देव अर्जुनाचा गुरु आहे. विठ्ठल विठ्ठल. तेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. ऐसा प्रेम भाव कैसा, आपणची देव होय गुरु. प्रेमास्तव भक्ताच्या मागे आणि पुढे उभा राहतो तो भगवान परमात्मा आहे. आपण पहा, त्या प्रेमास्तव तो भगवान परमात्मा काहीही करायला तयार आहे. एक 90 वर्ष वयाचा म्हातारा वारकरी, पंढरी रायाचा भक्त आणि गुडघ्याच्या पर्यंत धोतर, कपाळाला गंध, हातामध्ये काठी, भगवी पताक आणि पंढरपूरला निघालेला वारकरी. आणि वाटेमध्ये राजाचा दरबार दिसला, देवीचा दरबार. आणि राजाने त्या वारकऱ्यांनी आपला नमस्कार म्हणून राजाला नमस्कार केला. नमस्कार मायबाप, नमस्कार. पांडुरंगाचे भक्त का तुम्ही? हो मायबाप. अरे काय रे तुमच्या देवाजवळ? अरे तुमचा देवही दरिद्री आणि तुम्हीही दरिद्री. पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पार करी. काय तुमच्या देवाजवळ? आमची देवी बघ पायापासून शेवटपर्यंत सोन्यामध्ये. वारकऱ्यानं सर्व काही सहन केलं, पण वारकऱ्याला पांडुरंगाचा अपमान सहन झाला नाही. वारकरी कपड्यानं फाटका होता, तसा तोंडातही फाटका होता. वारकऱ्याने विचार केला, 90 चालू आहे आपलं, अजून 10 वर्ष जगेल मी, राजा करेल काय? मारून टाकल. यापेक्षा दुसरं काय करणार? मेलो तरी चालेल, पण माझ्या पांडुरंगाचा अपमान मी सहन करणार नाही. राजाने वारकऱ्याने सांगितलं, राजा, ज्या देवीची बडाई मारतो ना राजा तू, ही तुमची देवी आमच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये झाडूच्या कामावर आहे. मग तर धावला राजा अंधरला वारकरी. काय? देवी झाडूच्या कामावर पांडुरंगाच्या दरबारामध्ये? हो राजा. आणि ज्या देवीची बडाई मारतो ना सोन्याच्या निमित्ताने, माझ्या पांडुरंगाचं अख्खची अख्खं नगर सोन्याचं आहे. राजाने विचार केला, असंय का? हो राजा. धरला वारकरी आणि सांगितलं, जर नगर सोन्याचं नसलं आणि देवी जर दरबारामध्ये झाडूच्या कामावर नसली तर काय करणार? काय करणार? देवीची पूजा करणार, पताक फेकून देणार आणि देवीची पूजा करणार. बरं राजा, जर पांडुरंगाच्या दरबारामध्ये देवी झाडूच्या कामावर असली आणि नगर सोन्याचं असलं तर तू काय करणार? मी तुझी माळ पताक घेऊन वारी करेन पंढरपूरची. ठरलं? ठरलं. राजा आणि वारकरी निघाले. राजाचं लक्ष सारखं कसं असेल नगर, हा बडाई मारतो वारकरी, कसं असेल नगर. परंतु वारकरी रडत होता. माई बापा, 90 वर्ष झाले, लहानपणापासून तुझी वारी केली, दर महिन्याची वारी न चुकता वारी केली माई बापा. पण या फाटक्या वारकऱ्यासाठी या राजानं माझा स्वाभिमान गहन केला होता, म्हणून या फाटक्या वारकऱ्यासाठी पंढरपुरामध्ये देवी झाडूच्या कामावर ठेव आणि नगर सोन्याचं ठेव. एवढं केलं का फाटक्या वारकऱ्यासाठी? तर या राजाला लावलाच वारीला. आणि मग राजा आणि वारकरी, राजाचे डोळे सारखं हा बडाई मारतो म्हातारा वारकरी, कसं असेल नगर. आणि ज्या वेळेला पंढरपूर जवळ आलं, वारकरीने सांगितलं, राजे ते बघा आमचं पंढरपूर आलं. आणि राजाने टाचा वर करून पाहिलं, काय दिसलं हो? झळझळीत सोनं
पाहिलं झळझळीत सोनं सळा कळस दिसतो स्वज्वळा. आणि मग वारकऱ्यांनी सांगितलं, राजांनी सांगितलं, वारकरी बाबा खरंय तुमचं नगर सोन्याचे. आणि चोखोबारायांच्या पायरीचं दर्शन घेतलं. राजाने टाचा वर करून पाहिलं, काय दिसलं हो? देवी झाडूच्या कामावर उभी. वारकऱ्याने राजाने वारकऱ्याकडे पाहिलं आणि दंडवत साष्टांग दंडवत प्रणाम केला. वारकरी बाबा खरं आहे तुमचं, देवी झाडूच्या कामावर आहे आणि नगर सोन्याचं आहे. तरीही वारकऱ्याचं रडणं काही बंद झालेलं नव्हतं. वारकरी बाबा खरंय ना तुमचं नगर सोन्याचं आहे, तरी बी का रडता तुम्ही? तुमचा विजय झाला ना, नगर सोन्याचं, देवी झाडूच्या कामावर, पण तुम्ही का रडता? त्यावेळेला वारकऱ्यांनी सांगितलं, बाबा या फाटक्या वारकऱ्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं माईबापानं नगर सोन्याचं ठेवलं आणि देवी झाडूच्या कामावर ठेवली, एवढ्यासाठी रडू येतं. म्हणून भगवंताला प्रेमाच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर ऐकायला जाते बघा, लवकर. म्हणून अजून सुद्धा वृंदावनला काही तरुण भगिनी महिला सारख्या रडत असतात. यमुनेच्या काठावरती सारख्या रडत असतात. त्यावेळेला काही साधू महात्मे त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी जातात. विचारलं, बहनजी शाम सुबह शाम हम संध्या करने आते तो आप दिन भर रोते ही रोते हो, रोने से क्या फायदा? त्या भगिनींनी सांगितलं, आम्हाला माहिती आहे तो भगवान परमात्मा आमची अश्रू पुसण्यासाठी नक्की एकदा तरी येणार आहे, म्हणून त्या सारख्या घळघळ घळघळ अश्रू वाहत असतात बघा. म्हणून प्रेमाच्या भाषेपेक्षा त्या भगवंताला अश्रूची भाषा लवकर ऐकायला जाते. विठ्ठल विठ्ठल. थोडासा आवाज द्या. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, प्रेम शब्दाकडे लक्ष द्या. म्हणून प्रपंचातलं प्रेम वेगळं आणि परमार्थातलं प्रेम वेगळं. या दोन्ही क्षेत्रातल्या प्रेमाकडे लक्ष द्या, असंच राहू द्या. दोन्ही शब्दातल्या प्रेमाकडे लक्ष द्या बघा. प्रपंचातलं प्रेम आणि परमार्थातलं प्रेम. प्रपंचातलं प्रेम म्हणजे एकेरी वाहतूक, असं पुढं सरकतं पण वापस येत नाही बघा. बापाचं मुलावर प्रेम आहे पण मुलाचं बापावर नाही, मुलाचं त्याच्या मुलावर. हे प्रपंचातलं प्रेम. आपण पहा, पत्रा उचकटलेला आहे आणि म्हाताऱ्या बाबाचा मुलगा वरती गेला पत्राचं काम करण्यासाठी. त्यावेळेला वयस्कर बाबा बाहेर आले. बाळासाहेब खाली उतराव, ऊन केवढं तापले, डोक्यावरती टोपी नाही तुमच्या, आजारी पडाल, पत्रा तापलेला आहे. बाबा तुम्ही शांत राहा बरं. पुन्हा थोड्या वेळाने बाहेर आला बाप. अहो बाळासाहेब खाली उतरा, पत्रा तापलेला आहे, आजारी पडाल. बाबा तुम्ही शांत राहा बरं. पुन्हा आला म्हातारा बाहेर. अरे बाळासाहेब खाली उतरा, आजारी पडाल, खूप पत्रा तापलेला आहे, डोक्यावरती काही नाही. म्हाताऱ्या तू बडबड करू नको, जा बरं घरात. बापाला वाईट वाटलं. अरे ज्याच्यासाठी मी एवढं करतो ना, तो म्हाताऱ्या बडबड करू नको, आता हे उतरल कसं? आणि म्हणून त्या म्हाताऱ्या बापाने एक चाल खेळली बघा. वरच्या बाळासाहेबाचा 1.5 वर्षाचा पिंट्या म्हणजे यांचा नातू घरामध्ये पाळण्यामध्ये झोपलेला होता. हे आजोबा आतमध्ये गेले आणि पाळण्यातला बाळू उचलला. बाहेर कोवळ्या कातडीचं बाळ फाटकं पोतं अंतरलं आणि त्या पोत्यावरती ते कोवळ्या कातडीचं बाळ टाकलं. आणि हे जेव्हा वरच्या बाळासाहेबांना पाहिलं, ओ बाबा काय डोक्यात फरक पडला का तुमच्या? का एकोणतं एक बाळ माझं उन्हात आणून टाकलं? राहू दे जरा वेळ. का राहू दे? घरात घ्या त्याला, ऊन केवढं तापले, चटके बसतात, रडतंय ते. नाही नेणार. का नाही नेणार? माझं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? जोपर्यंत माझा बाळू घरात येत नाही तोपर्यंत तुझा आत येत नाही. मग मी उतरतो, हे उचलतो. दृष्टांत संपला माझा. बापाचं प्रेम मुलावर आहे पण मुलाचं बापावर नाही, मुलाचं त्याच्या मुलावर. हे प्रपंचातलं प्रेम. विठ्ठल विठ्ठल. म्हणून प्रपंचात आणि परमार्थामध्ये खूप अंतर आहे बघा. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु.
पडिय देह भाव पुरवी वासना 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 अंती ते आपणा पासी न्यावे पडिय देह भाव पुरवी वासना अंतकाळी तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो आणि भक्ताची भावात्मक वासना ही पूर्ण करतो आणि म्हणून ज्या वेळेला अर्जुन रथावरती बसून अरण्यामध्ये गेलेला आहे वासना ही भगवान परमात्मा पूर्ण करत असतो बघा म्हणून प्रपंचामध्ये वासना कारण प्रपंचामध्ये वासना असावी प्रपंचामध्ये भक्ती असावी तर भगवंताची भक्ती असावी अर्जुन ज्या वेळेला अरण्यामध्ये गेलेला आहे आणि सुंदर असं तळ पाहिलं सरोवर पाहिलं अर्जुनाने गटा पाणी पिलं एका झाडाखाली निवांत बसलेलं आहे पण मनामध्ये आलं देवा तहान भागली पण इथं जर सुभद्रा असती तर बघा मनामध्ये माणसाच्या कुठे काय येईल अजिबात सांगता येत नाही बघा माणसं बसल्या जागी कीर्तनात सुद्धा काय विचार करतील अजिबात सांगता येत नाही बसतात कीर्तनामध्ये पण त्यांचं लक्ष कीर्तनाकडे अजिबात नसतो त्यांचं सगळं लक्ष असतं घराचं कुलूप चांगलं लागलं का नाही घराकडे लक्ष असतं बघा म्हणून कीर्तनामध्ये बसायचं पण संसारातल्या सगळ्या भानगडी दूर करून बसायचं बघा काही महिला मंडळ असतात अशा की घराकडेच लक्ष असतं कीर्तनाकडे अजिबात लक्ष नाही वळायच्या वाती सांभाळायच्या नाती एवढं काम त्यांच्याकडे असतं बघा म्हणून अर्जुनाने गटा पाणी पिलं आणि विचाराला मनामध्ये सुद्धा चांगलेच विचार यावे बघा वाईट विचार अजिबात मनामध्ये आणायचे नाही म्हणून या ठिकाणी सुभद्रा असती तर खूप बरं असतं अर्जुनाने लगेच सुभद्रेचा अवतार घेतला आणि एका क्षणामध्ये अर्जुनाच्या जवळ आली दोघांच्या गप्पा रंगल्या रात्रीच्या 6 वाजेपर्यंत दोघांच्या गप्पा रंगल्या आणि अर्जुनाने सांगितलं सुभद्रे आता 6 वाजले बघ किती वाजले सायंकाळचे 6 वाजले आता आम्हाला निघावं लागेल त्यावेळेला तू लवकर घरी जा
आणि मग सुभद्रा रथाच्या मागे गेली, कपडे बदलले, साडी बदलली आणि परत आली. म्हणजे देवच होता तो भगवान परमात्मा. आणि त्या ठिकाणी अर्जुनाने एक नसते उद्योग केलता बघा. नसते उद्योग म्हणजे काय? आपल्या पोटातली अंगठी सुभद्रेच्या बोटामध्ये घातली होती. कारण नसता उद्योग. आणि ज्या वेळेला रथामध्ये बसले आणि भगवान परमात्मा रथ हाकतात आणि रथ हाकतात त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना खूप पार्था खूप वेळ लागला रे. त्या ठिकाणी गप्पा चालू होत्या वाटतं. अहो देवा, तुम्हाला कसं काय माहिती? गप्पा चालू होत्या, खूप रंगल्या होत्या देवा. एवढं निवांत स्थळ होतं, एवढं निवांत स्थळ होतं की तुम्हालाही बसावं वाटेल. त्यावेळेला भगवान परमात्मा ज्या बोटामध्ये अंगठी होती ना, त्या बोटाकडे पाठीमागे बोट करायचं आणि सांगायचं, अर्जुना आपण नंतर आल्यानंतर इथंच येऊ बरं का. अर्जुनाने विचार केला, नंतर आल्यानंतर इथंच येऊ, पण मी सुभद्रेच्या बोटामध्ये अंगठी घातली होती, याच्या बोटामध्ये आलीच कस काय? भगवान परमात्मा विचार करायला लागले. बरं विचारावं तर आपलंच पितळ उघडं पडतं. त्यावेळेला घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्यानंतर अर्जुनाने हाक दिली, सुभद्रे, ए सुभद्रे बाहेर ये. सुभद्रा बाहेर आली, पाणी दिलं आणि पाणी दिल्यानंतर थोडा वेळ अर्जुन बसले आणि अर्जुन बसल्यानंतर सुभद्रा, निवांत स्थळ होतं नाही का, खूप निवांत स्थळ होतं. सुभद्रा विचार करायला लागली, कुठलं निवांत स्थळ? सुभद्रे, झाडाखाली खूप चांगलं वाटलं असेल ना तुला? डोक्यात काय फरक पडला का मालक तुमच्या? काय कुठलं झाड, कुठलं निवांत स्थळ? सुभद्रे, अगं 2 तास आपण गप्पा मारल्या, तू विसरून गेलीस का काय? अहो मालक, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. सकाळपासून मी घरीच आहे आणि तुम्ही म्हणता. त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं, तुझ्या बोटामध्ये जी मी अंगठी घातली होती ती अंगठी कुठे, काढ बरं. सुभद्रा विचार करायला लागली, बुवा आपला पागल झाला म्हणे. कुठली अंगठी, कुठलं स्थळ, काय मला कळतच नाही. त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं, ग 2 तास गप्पा मारून माझ्यासोबत खोटं बोलतेस का? अर्जुनाने तलवार काढली आणि तिला मारणार. भगवंताने हात धरला, थांब अर्जुना. आणि भगवंताच्या बोटातली अंगठी पाहिली आणि तलवार खाली पडली. देवा, तुम्ही माझ्यासाठी सुभद्रा झालात का हो? पडिये देह भाव पुरवी वासना
अंती ते आपणा पासी न्यावे पडिये देह भाव पुरवी वासना. तो भगवान परमात्मा भक्ताची देह भावात्मक वासना ही पूर्ण करतो. अंती ते आपणा पासी न्यावे अंतकाळी तो भगवान परमात्मा आपल्या सोबत स्वर्गाला नेतो. तो भगवान परमात्मा शेवट काळी मागे पुढे उभा राहे संभाळी आली आघात निवारावे म्हणून भक्तावरती आलेला आघात भगवान परमात्मा निवारण करत असतो. बघा पुढे तो भगवान परमात्मा भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो. बघा कारण त्या भगवंताला जर आपल्या घरी बोलवायचं असेल महिला मंडळ इथं बसलेल्यांपैकी कोणाकोणाला वाटतं की देव आपल्या घरी यावा हात वर करा बरं. देवानं आपल्या घरी यावं कुणाकुणाला वाटतं हात वर करा लवकर चला. वा 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 तुम्हाला वाटतं देवानं आपल्या घरी यावं बरं चला. इथं बसलेल्यांपैकी कुणाकुणाला वाटतं की आपण देवाच्या घरी जावं हात वर करा बरं. कुणालाच वाटत नाही. वा वा कुणालाच वाटत नाही आपण देवाच्या घरी जावं. देवानं आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटतं पण आपण देवाच्या घरी म्हटलं
की नको वाटतं बघा. परंतु देव उभा मागे पुढे, देव भक्ताच्या मागे आणि पुढे उभा राहत असतो बघा. उगवी कोडे संकट, संकट निवारण करणारा भगवान परमात्मा आहे. कारण शेवटच्या टोकापर्यंत गेल्यानंतर सुद्धा कितीही मोठा असू द्या, देव आहे असं मान्य करावंच लागतं बघा. कारण कितीही म्हणला मी देवाला मानतच नाही, आय डोंट बिलीव्ह इन गॉड, मी देवाला मानतच नाही, कितीही म्हणू द्या, पण शेवटी दवाखान्याची पायरी चढल्यानंतर सुद्धा त्याला म्हणा, डॉक्टर साहेब सुद्धा म्हणतो येईल अंत काळी कळो पायरी चढल्यानंतर सुद्धा डॉक्टर म्हणतो मी करतो तेवढे प्रयत्न करतो, परंतु बाकी सर्व देवाच्या हातामध्ये आहे. तो भगवान परमात्मा शेवटी डॉक्टर असो नाहीतर कोणीही असो त्याला देव आहे असं मानावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात योग क्षम त्यांचे जागे जड.
वा वा वा, एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी यांच्यासाठी. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. योगक्षम वहाम्यहम. क्षेम म्हणजे आपण पहा, ज्या वेळेला योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. म्हणून ज्या वेळेला आपण एखाद्या माणसाला जर गुलामजामुन खायला दिले, त्याने गटा 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 सगळेच खाल्ले, पण शेवटच्या वेळेस जर शेवटी तोंडामध्ये माशी गेली आणि सगळंच्या सगळं बाहेर आलं, वहाम्यहम. योगक्षम त्यांचे योग होता, पण त्या ठिकाणी वेळ चांगली नव्हती, म्हणून योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. क्षमे लागे जीव उतावीळ माझा, उचलून या चारी भुजा देईन क्षम. क्षम देईन म्हणजे पंढरी रायाला आलिंगन देईन. क्षमे लागे जीव उतावीळ माझा. विठ्ठल विठ्ठल म्हणून श्रीमद भागवतामध्ये 88,000 ऋषी आसनस्थ बसून त्या भगवंताची प्रार्थना करतात, आणि भगवंताची प्रार्थना करत असताना त्यांचा एकच ध्येय होता की भगवान परमात्म्याने आम्हाला भेटायला यावं. त्यांनी हजारो वर्ष भगवंताची तपस्या केली, तरी सुद्धा त्यांना भेटायला देव आला नाही बघा. आणि अंगात आलेल्या बायाच्या देव कसा येत असेल मला कमालच वाटते बघा. अहो 80,000 लाख वर्ष त्यांनी तपस्या केली, त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा देव आला नाही बघा. आणि इथं ही बाई 4-4 दिवस आंघोळ करीत नाही, हिच्या अंगामध्ये देवी येते. म्हणून वारकरी संप्रदायाने याचा विरोध केलेला आहे बघा. कारण देव पाहावया गेलो देवाची होऊन ठेलो. देव पाहायला गेलं की माणसाला जिवंत राहायची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, विश्वास ठेवायचा. विश्वास
तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारुनी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारुनी. विश्वास आणि श्रद्धा यामध्ये फरक आहे बघा. ज्याचा जन्म नाही त्याला विश्वास म्हणतात आणि ज्याचा जन्म आहे त्याला श्रद्धा म्हणतात बघा. भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ, याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थमीश्वर. म्हणून भगवान शंकरजी विश्वास आहे आणि पार्वती माता श्रद्धा आहे बघा. म्हणून ज्या वेळेला भगवान शिवजीचा विवाह होणार आणि नवरदेवासोबत एक हेल्पर असतं बघा. आमच्या भागामध्ये त्याला, तुमच्या भागामध्ये काय म्हणतात त्याला? वा वा, कलवरा म्हणतात. महिला मंडळ तुमचा तर आवाजच निघत नाही बघा. तुम्ही घरून जेवणच आले नाहीत वाटते मला तर. बोलत जा बघा काय असतं नवरदेवासोबत? कलवरा. वा वा. परंतु आमच्यात
तिकडं आमच्या तिकडल्या भागामध्ये आळंदीकडे त्याला लांडगा म्हणतात बघा. काय म्हणतात? लांडगा म्हणतात. ते नवरदेवासोबत एक हेल्पर असतं. आणि मग ज्या वेळेला भगवान शिवजीची वरात गेली दक्ष महाराजांच्या दारामध्ये, आणि दक्ष महाराजांच्या दारात गेल्यानंतर ब्राह्मण मंडळी घाई करतात. कुठेही ब्राह्मण मंडळी घाईच करतात बघा. आणि ब्राह्मण मंडळींनी सांगितलं, दूल्हे मैया हमारे यहाँ का रिवाज है, 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तब विवाह होगा. महादेवची घामाघूम झाली. इथं बापाचंच नाव सांगता येत नाही, याला 3 पिढ्या सांगूच कुठल्या. ते लांडगा सोबत होता, कलवरा सोबत होता नारदजीने सांगितलं, महादेवजी तुम्ही काहीच काळजी करू नका. ब्राह्मण मंडळींनी सांगितलं, दूल्हे मैया विवाह का मुहूर्त बिता जा रहा है, तुम्हारे पिताजी का नाम बताओ, तुमच्या वडिलांचं नाव सांगा. नारदाकडे पाहिलं महादेवजींनी. नारदाने सांगितलं, वडिलाचं नाव विष्णू सांगा. विष्णू क्या मेरा बाप है क्या? मुझे मालूम है जी तुम्हारा बाप नहीं है, लेकिन क्या बाप कहने से बाप होता है क्या? शादी से मतलब 2 मिनट के लिए क्या होता है बोल दो विष्णु. अच्छा देखो पंडित जी, मेरे पिता का नाम विष्णु है. धन्यवाद. तुम्हारे पिता के पिता का नाम बताओ. पुन्हा नारदाकडे पाहिलं. नारदाने सांगितलं, आता आजोबाचं नाव बिरंची सांगा. बिरंची क्या मेरा दादा है क्या? मुझे मालूम है जी तुम्हारा दादा नहीं है, लेकिन दादा कहने से दादा होता है क्या? शादी से मतलब बोल दो बिरंची. अच्छा देखो पंडित जी, मेरे पिता का नाम विष्णु, मेरे दादा का नाम बिरंची. ब्राह्मण मंडळींनी सांगितलं, धन्यवाद. तुमच्या वडिलाचं नाव विष्णू, तुमच्या आजोबाचं नाव बिरंची. आता तुमच्या आजोबाच्या वडिलाचं नाव सांगा, म्हणजेच काम झालं. भगवान शिवजींनी नारदाकडे पाहिलं. नारदाने सांगितलं, महादेवजी वेटिंगला 2च नावं होती, माझ्याकडची नावं संपली, आता तुमचं तुम्ही घ्या बघू. महादेवजी घामाघूम झाले. ब्राह्मण मंडळी घाई करतात, जल्दी बोलो दूल्हे मैया, तुम्हारे पिता का नाम विष्णु, दादा का नाम बिरंची और दादा के पिता का नाम बोलो तो विवाह हो जाएगा. महादेवजी घामाघूम झाले. इकडं नारदजी मदत करत नाहीत, आणि नारदजी मदत करत नाहीत. महादेवजीचा राग अनावर झाला, क्रोधायमान झाले, लाल डोळे झाले, आणि ब्राह्मण मंडळीची घाई सुरूच. त्यावेळेला रागात येऊन भगवान शंकरजीने सांगितलं, देखो पंडित जी, मेरे पिता का नाम विष्णु, मेरे दादा का नाम बिरंची, और इन दोनों का बाप मैं हूँ. शादी करनी है तो करो, नहीं तो मुझे हैरान मत करो, मैं अपने घर चले जाता हूँ. मातू पितू हिना, ज्याला मायबाप नाही असा असणारा भगवान शंकर आहे. म्हणून भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो. म्हणून जीवनामध्ये रामायणाची गरज आहे, भागवताची गरज आहे. तुम्ही भागवताला जात जा, रामायणाला जात जा, शिवकथेला जात जा. आनंदी जीवनामध्ये पाहिजे असेल तर या 3 ठिकाणी जायचं, कीर्तनामध्ये येऊन बसायचं, तर तुम्हाला आनंद घेता येतो बघा. म्हणून लोकांकडे कधी लक्ष द्यायचं नाही. मतलब की हे सब संग साथी, दिल का साथी नहीं है कोई. महाराज येईपर्यंत लोक 1000 फोन करतात, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत. एकदा महाराज आले, कीर्तन झालं, बुक्का लावला, नारळ दिलं, पैसे दिले, जाताना महाराज उलटून मेला. लोकायला गरज नाही. वा वा, काम झालं. मतलब की हे सब संग साथी, दिल का साथी नहीं है कोई. मग दिल का साथी कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. त्याचे एकदा सर्वांनी मुखाने नाम घेऊन भजन करायचं, हात वर करून टाळी वाजवून. अगोदर महिला मंडळ म्हणतील, नंतर पुरुष मंडळी म्हणतील. आता दोघांपैकी कुणाचा पहिला नंबर येतो तुमचे तुम्ही ठरवा, कारण तुम्ही घरून जेवून आल्यासारखं भजन म्हणायचं. चला महिला मंडळ सुरुवात करू. वा, पुरुष मंडळीने म्हणायचं नाही, फक्त महिला मंडळ म्हणतील. तुम्हाला सोपं भजन देते, म्हणजे तुम्हाला म्हणण्यामध्ये सोपं जाईल. विकू सोड. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला महिला मंडळ. वा वा, जरा मोठ्यानं.
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पंढरपूर वाजलं पाहिजे, पंढरपूर आवाज वाढवा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. फेल गेलं तुम्ही, फेल गेलं. वा 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 वा. आता पुरुष मंडळ हात वर करा. त्याच्यासाठी जेवण करावं लागलं. पुरुष मंडळ सुरुवात करू. चला तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. हो तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हरी बोल. हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. आता रिझल्ट लागायची वेळ आलेली आहे. महिला मंडळाने पहिला क्रमांक पटकवलेला आहे. 100 पैकी 100 गुण महिला मंडळाने. त्यांच्यासाठी एकदा तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवा. चला लवकर. वा 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 वा. महिला मंडळ खूप सुंदर तुम्ही भजन केलं. कारण तुमची संख्या जास्त आहे हो, यांची संख्या कमी आहे. विठ्ठल विठ्ठल.
सरळ अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. झालेली सेवा माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी समर्पित करते, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करते, आई वडिलांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. सर्वांनी हात वर करून भजन करायचे. सर्वांनी विठोबार कुमारी ज्यांच्या मार्फत आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याचा योग आलेला आहे, ज्यांचा कॉन्टॅक्ट आम्हाला झालेला आहे, असे बाकी गावचे माजी सरपंच गोविंद काका नागरगोजी यांच्यातर्फे आम्हाला सेवा मिळालेली आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम